नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. मराठी पाककला. आज आपण बनवणार आहोत काहीतरी हेल्दी. कधी तुम्ही खाल्लाय का बीटरूटचा रेड वेल्वेट सारखा केक बनवणार आहोत आज आपण, तोही गव्हाच्या पिठाचा. तर लागणारे साहित्य पहा, इथे मी काय काय घेतलं आहे. इथे मी 2 बीट असे किसून घेतले आहेत धुवून आणि इथे 2 चमचे मी मिल्क मेड घेतला आहे. मिल्क मेड ऑप्शनल आहे. इथे पिठी साखर घेतली आहे अर्धी वाटी. इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. 2 मोठे चमचे बटर घेतला आहे. पाव चमचा सोडा घेतला आहे, बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा इथे व्हॅनिला इसेन्स घेतला आहे आणि दूध घेतला आहे इथे. आणि इकडे पाहू शकता मी कढई ठेवली आहे आधीच गरम व्हायला 10 मिनिटं. तर चला तर मग आपण बनवूया बीटरूटचा रेड वेल्वेट केक. आपण असं चाळून घेऊया. त्यासोबत साखरही चाळून घेणार आहोत. पहा मी इथे सगळं चाळून घेतलं आहे. गव्हाचं पीठ, पिठी साखर, सोडा, बेकिंग पावडर आणि हे जे आपलं साखरेचं उरलेलं नाही याचा आपण शुगर सिरप बनवणार आहोत नंतर. तर मग मी आता हे बटर टाकून घेते यामध्ये. हे मिल्क मेड टाकून घेते. लम्स पडायला नाही पाहिजेत. फक्त याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि केक काय लगेच होत नाही. त्याला 35 ते 40 मिनिटं लागतातच. इथे मी हे टाकून घेत आहे बीटरूट. थोडंसं थोडंसं ठेवत आहे कारण आपल्याला फ्रेश क्रीममध्ये टाकायचं आहे. म्हणून मी थोडंसं इथे ठेवणार आहे. पहा आता मी दूध टाकून याला मिक्स करून मग शेवटी आपण व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत. दूध आपल्याला कन्सिस्टन्सीप्रमाणे घ्यायचं आहे. तर मला वाटतं अजून मला दूध लागणार आहे अर्धी वाटी, तरी 1.5 वाटी दूध लागणार आहे. पहा या प्रकारे आपलं बॅटर झालं आहे. मी यात व्हॅनिला इसेन्स टाकत आहे. प्रकारे मी हा केकचा डब्बा घेतला. याला मी बटर लावून थोडंसं पीठ टाकून डस्ट करून घेतलं आहे असं. आता यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया आणि आपल्याला गॅसची फ्लेम ना जशी ठेवली आहे तशीच ठेवायची आहे आणि अर्ध्या तासानंतरच केक आपल्याला चेक करायचा आहे. चला आपण केकला ठेवून घेऊया. याला अर्ध्या तासानंतरच आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत उघडायचं नाहीये. 35 मिनिटानंतरच याला आपण उघडणार आहोत केकला आपल्या. तर आता याला आरामे होऊ द्यायचा आहे 35 ते 40 मिनिटं. तर पहा कसा झाला आहे आपला बीटरूटचा केक. मी पण पहिल्यांदाच बनवलेला आहे. तर आपण याला थंड करून मग शुगर सिरप लावून घेऊया. पहा कसा कलर आला आहे आपल्या बीटरूटचा. घरच्या घरी बनवलेला. मी याला कट करते. एक केक कसा. इकडे याचा वरचा भाग आहे. तर आपण याला थोडंसं घरीच सजवणार आहोत. तर आम्ही इथे शुगर सिरप केलेला आहे ते लावून घेते याला आधी. पहा मी हे शुगर सिरप टाकते याच्यावर थोडंसं. साखरेचं पाणी. आपण घरच्या घरी बनवलेला केक आहे हेल्दी. पहा ही घरची मलाई होती थोडीशी. मी त्याला फेटून थोडंसं पिठी साखर टाकून असं फेटून घेतलेलं आहे. आणि यामध्ये पहा थोडंसं मी बीटरूट ठेवलं होतं खिसून ना मगाशी. तर ते आपण यात टाकणार आहोत. हिंग लावून घेते मी. आणि मग नंतर वरी लावून घेणार आहोत थोडं. क्रीम काय व्हिप नाही केलीये मी जास्त. फक्त थोडंसं त्याला आपलं फेटून घेतलेलं आहे. साखर टाकून. आता हा वाला पार्ट आपण इथं ठेवूया. याला मी असं हे क्रीम लावून घेते. हा पहा मी असं हे क्रीम लावून घेतलेलं आहे. तर याच्यावर मी थोडंसं असं खोबऱ्याचा माझ्याकडं चुरा होता. तर त्याला मी असं टाकून घेत आहे.
पहा आपला केक रेडी झालेला आहे ना. तर मी बघा याला असं बीटरूटचे छोटे छोटे काप केले होते ना, ते असे याला लावून घेत आहे. कारण सगळ्यात आपल्याला बीटरूटचं करायचंय आणि तुम्हाला सांगायचं कारण हे की मला 50 मिनिटं लागलेले आहेत आपला केक बनायला. आणि तुम्हाला एक सांगते, केक आपण जेव्हा बनवतो ना, तेव्हा थोडंसं लिंबू टाकत जावा पिळून, एक 2-4 बूंद. कारण काय आहे, की मी लिंबू आमच्या घरात चालत नाही ना, म्हणून मी लिंबू नाही टाकलाय. त्याच्याने आपल्या बीटरूटचा कलर प्रॉपर राहतो. तर पहा या प्रकारे मी हे बीटच्या ह्याच्याने सजवून घेतलेलं आहे. हे थोडंसं खोबरं आहे, खोबऱ्याचा भुरा आहे, तो असा मी याच्यावर टाकून घेत आहे. पहा आपल्या बीटरूटचा केक कसा बनवून रेडी झाला आहे. तर मी तुम्हाला याला कट करून दाखवते एकदा. आणि तुम्हाला गिन्नी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी माझा उद्देश हेच असेल की तुम्हाला काहीतरी हेल्दी देण्याचं. तर मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते. असा केक सारखा प्रॉपर तर बनणार नाही. पहा आता तिथे दुकानात काय काय टाकतात आपल्याला माहित नाही. पण आपल्या घरी बनवलेला कसा हेल्दी. आणि हा तर बीटरूटचा केक आहे. तर तुम्ही पाहू शकता कसा हा झालेला आहे. तुम्हाला कलर याचा प्रॉपर ठेवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळू शकता. धन्यवाद.